नमस्कार, मी मोनाली झेंडे. MNVTIच्या सक्सेसफुल एंटरप्रेन्योर सीरीजमध्ये आपल्याकडे आज पवित्रा गौडा ही कॉस्मेटॉलॉजिस्टची आपली स्टुडंट ॲल्युमिनाय आपल्याकडे आलेली आहे. तर पवित्रा गौडाचं MNVTI तर्फे खूप खूप स्वागत. वेलकम पवित्रा. नमस्ते मॅम, थँक्यू. आम्हाला तुझी जी ब्युटिशियनची जर्नी आहे त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला नक्की आवडेल. ॲज अ ब्युटिशियन. ऑफकोर्स 2015मध्ये मी MNVTमध्ये जॉईन झालं होतं. इथं डिसेंबरमध्ये आली होती. मी मध्ये एंटर केली होती थोडंसं. 6 महिन्याचा इथं कोर्स झालेला आहे. 6 महिन्यानंतर मग मी बाहेर पडलं, थोडंसं जॉब केली आणि ABTC केली, नंतर सेडास्को केली. असंच जर्नी स्टार्ट होतं. ॲक्च्युअलमध्ये MNVTI सर्वात अगोदर मी कम्प्युटर कोर्स करायला आली होती. थोडासा टाईम होता, घरी बसले बोर होत होते म्हणून मी कम्प्युटर कोर्स करायला आली. मग तिथे एका फ्रेंडकडून माहिती मिळालं की मला इथं ब्युटिशियन कोर्स पण आहे आणि मला स्वतःला आवडायचे की मिररमध्ये बघितलं की मेकअप कर, थोडा आवर, हे कर, ते कर. सो खूप मला इंटरेस्ट होता. सो त्यामुळे मी काय केलं की ब्युटिशियनला जॉईन केली आणि मला एवढं आवडलं की 6 महिन्यात माझं पूर्णच शिकली. आणि ॲक्च्युली माझा लँग्वेज प्रॉब्लेम होता. पण लँग्वेज प्रॉब्लेम मी न केअर करता मी धड मराठी येत नव्हतं, धड हिंदी नाही, धड इंग्लिश नाही, काही नव्हतं. बेसिकली मी मुळात कर्नाटकची होती. चिकमंगळूर माझं गाव होतं. सो मला ॲडजस्ट करावंच लागलं, पण इंटरेस्ट होता. शिकायचं म्हणून खूप इंटरेस्ट होता. सो मी ॲडमिशन घेतली. घेतल्यानंतर मला मॅम म्हटलं की तू कुठल्या भाषेत देणार आहे एक्झाम्स वगैरे. सो तिथं थोडासा प्रश्न पडला मला. बट मी ट्राय केली. मी महाराष्ट्रात आली आहे तर मला मराठीमध्ये शिकावंच लागेल. मला इथं स्टँड करायची असेल तर मला इथंच करावंच लागेल. मी मराठीमध्ये देते मॅम. कारण माझ्या बाकीचे सगळे फ्रेंड्स मराठीमध्येच देत होते. सो मी एकटी इंग्लिशमध्ये देणं बरोबर वाटत नव्हतं आणि मराठीमध्ये जॉईन केली. 86 समथिंग मला मार्क पडले. खूप छान मार्कनी मी पास झाली आहे, इथून पासआउट झाली आहे. आय एम थँक टू MNVTI. ब्युटिशियन व्हायचं हे आधीपासूनच ठरलं होतं की आधी काही वेगळं डोक्यात होतं आणि मग ब्युटिशियन व्हायचं ठरवलं, असं काही झालं का? येस मॅम. ॲक्च्युली बेसिकली माझं 2005मध्ये माझं 2000मध्ये लग्न झालं. 2005मध्ये समथिंग थोडं फॅमिलीच्या इश्यूज आली. त्याच्यानंतर मी महाराष्ट्राला आली. बिकॉज माझं आई-वडील इथं होते. महाराष्ट्रात आल्यानंतर मला बाकीच्या ठिकाणी मी बघत होते की मला जॉब कुठेही भेटत नव्हता. बिकॉज मी जास्त शिकली नव्हती. फक्त माझं 11वी झालं होतं सेक्शन. तो मी ट्राय करत होते की कुठे भेटेल, इथं भेटेल, तिथं भेटेल. पण अगेन लँग्वेजचा प्रॉब्लेम होता. तर मला कुठलंही काम भेटत नव्हतं. सो मला मजबूरन घरचंच काम करावं लागलं. 7-8 घरचं काम करत होती. नंतर असंच एक दिवस बघता सगळ्यांना लेडीजला, आवरलेल्या मुलींना मी स्वतः जज करायचे. तिने जर ह्या ड्रेसला हे लिपस्टिक लावलं तर छान होईल, ही असं जर मेकअप केला तर चांगलं होईल. तसं स्वतःला जज करायचं. मिररमध्ये नेहमी बघायचे आणि स्वतःला आवरायची. मग परत सगळं काढून ठेवायची. तर कुठेतरी माझ्या मनात होता की चिंगारी मी ब्युटिशियन होऊ शकते. सो माझ्या फ्रेंडकडे मी एकदा शेअर केली. तिने म्हटलं की MNVTI म्हणून आहे इथं आणि मुलींसाठी खूप चांगलं आहे. तर मी ॲक्च्युअलमध्ये बाहेर भरपूर ठिकाणी विचारली पार्लरमध्ये. त्यांनी खूप फीस सांगितले. 1.5 लाख 2 लाख असं सांगत होते. पण त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेत माझ्याकडे एवढा पैसे देण्यासाठी नव्हता. कारण माझ्या हातात छोटी मुलगी पण होती. तिचं शिक्षण पण करायचं होतं. सो मी विचार करत होते की काय करावं. मग माझी एक फ्रेंड ह्याच एरियामध्ये राहते कोथरूड कर्वेनगरमध्ये. त्यांनी म्हटलं की MNVTI आहे. तिथं ते मुलींसाठी खूप हेल्प करतात सगळ्यांना. तू तिथं जा, नक्की तुझं आयुष्य घडेल आणि कमी पैशामध्ये तुझा कोर्स होऊन जाईल. मग मी इथं आली, कोर्सला ॲडमिशन घेतली. मी एवढं खुश झाली कारण मला टाईम पण उरत होता. हाफ डे होता आमचा क्लास आणि कमी पैसे होते आणि हे सगळं करून मग मला पैसे पण वाचली आणि क्लास पण करता आला. सो ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन मला कुठेही दिसलं नाही आणि इथं एकदा आली. 10 वर्ष झाली आत्ता मला इथं येऊन. सो माझं एवढं चांगला संबंध आहे ना, थँक्स टू अण्णा अँड MNVTI. आता तुला हे जे ब्युटिशियन म्हणून तू काम करतेस, 10 वर्षापासून काम करतेस, तर काय काय तू स्टेप बाय स्टेप पुढे गेलीस तर त्याबद्दल सांगशील का? जॉब कसा केला, बिझनेस कसा केलास त्याबद्दल? येस मॅम. सर्वात अगोदर 2015मधून डिसेंबरला इथं जॉईन केली. 2016 जून जुलैमध्ये मी इथून पासआउट होऊन बाहेर निघाली. त्याच्यानंतर एक स्प्रिंडल पार्लर म्हणून होतं FC रोडमध्ये, तिथं जॉब केली. 2 महिने जॉब केला तिथं. बिकॉज माझं इंटेन्शन होतं की एका ठिकाणी केलं तर कारण मला पुढे जाऊन पार्लर ओपन करायचंच होतं कुठल्याही परिस्थितीत. सो मला अगोदर करत होते ते जॉब सोडायचं होतं. सो माझं इंटेन्शन होतं की मग कसंही करून मला सगळीकडे अनुभव घ्यायचा आहे. कारण एका पार्लरमध्ये असं नाही आहे की एक ठराविक पार्लरमध्ये येणारे क्लायंटचं माइंडसेट आम्हाला माहीत असतं. पण दरवेळे अलग-अलग पार्लरमध्ये जॉब केला तर कसल्या प्रकारचं क्लायंट येऊ शकतात ते मला डोक्यात घ्यायचं होतं. सो स्प्रिंगडेल पार्लरमध्ये 2 मंथ केली. सकाळी 7 पासून 10 पर्यंत रात्री. सो त्याच्यानंतर
हे कर्वेनगरमध्ये दुसरं एक साक्षी पार्लर म्हणून होतं, तिथं जॉब केला. आणि जॉब करता करता मला दुपारपर्यंत मला अजून ह्या ब्युटीमध्ये मला काहीतरी अचीव करायचं होतं. मला माहीत नाही, आतून काहीतरी वाटत होतं की मला काहीतरी करू शकते मी. सो त्याच्यानंतर मी ABTC जॉईन केला. ते दुपारपर्यंत ABTC क्लास करत होती. त्या ABTCच्या नंतर मी जॉब करत होते. सो दोन्ही असं कंबाईन करून करून मग मुलीचा अभ्यास पण चालू होता साईड बाय साईड. हे सगळं करत होती. आणि नंतर 2018मध्ये माझं थोडंसं छोटा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा माझा पाय मोडला. तेव्हा घरी बसून बसून मला बोर होत होता. सो मला असं वाटत होतं की मला घरी बसायचंच नाही आणि क्लायंट करू शकत नव्हता पार्लरमध्ये जाऊन. सो मला सिडॅस्को करायचं मनात आलं होतं. सो इंटरनॅशनल कोर्स सिडॅस्को करायचं होतं. सो ते मी जॉईन केले मायाताई परांजपे यांच्याकडे. सो त्यांच्या हाताखाली शिकली. 1 इयर कोर्स होता, ते कंप्लीट केला. सो 2018मध्ये झाली. 2016मध्ये माझ्या ABTC करता करता जॉब पण करत होती. ABTCचे क्लास संपलं की मी एक भाड्याने पार्लर घेतला कर्वेनगरमध्ये, शाहू कॉलनी लेन नंबर 1. तिथे एक छोटासा गाळा भेटला 250 स्क्वेअर फीटमध्ये. सो माझं इंटेन्शन होतं की ठीक आहे, छोटा असला तर असला, पण स्वतःचा बिझनेस म्हणून करावा. मग दिवस आणि रात्र काम करून मी पैसे कमवणार, एवढा एकच माझ्या डोक्यात होता. सो 30,000 रेंट होता त्यावेळेत. पण थोडंसं भीती पण होता की मी एवढं देऊ शकते का रेंट. सो धैर्य घेतली आणि स्टार्ट केली भाड्याने आणि खूप चांगलं झालं. आणि क्लायंट सगळं यायला लागले. कॉलेज एरिया होता, खूप क्लायंट्स यायला लागले. मला खूप समाधान वाटलं. त्याच्यानंतर मग 2017मध्ये दुसरा पार्लर, ॲक्च्युली 18मध्ये मी दुसरा पार्लर रेंट आउटला घेतला. त्या पार्लर चालवायला सुरुवात केली. आणि नंतर कोरोना आला मध्ये, थोडंसं अपडाऊन्स चालू असतं सगळ्यांना. सो नंतर आत्ता लास्ट इयरमध्ये 2025मध्ये सदाशिवपेठेत 3rd पार्लर घेतली आणि ते लोनमध्ये घेतली. आणि 2019मध्ये मी पहिला पार्लर विकत पण घेतली, बिकॉज एवढं चांगला क्लायंट होत्या, खूप चांगलं आले. सो फर्स्ट पार्लर मी विकत घेतली अँड देन सेकंड रेंटचं आहे आणि थर्डवाला ते पण विकत घेतली. सेकंडवाला देत नाही, कारण ते रेंट असल्यामुळे त्यांना पार्लर त्या दुकान द्यायचं नाही आहे, नाहीतर ते पण घेतली असते. सो आय एम सो हॅपी. येस. म्हणजे 10 वर्षामध्ये आता तुझे 3 स्वतःचे पार्लर आहेत. तू Yes. स्वतःचा बिझनेस 3 पार्लरमध्ये रन करतेस. Yeah. आणि हा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर ABTC हा नॅशनल कोर्स आणि सिडेस्को हा इंटरनॅशनल कोर्स पण तुला करता आला. येस. येस. तर हा आता कोर्स कुठे कुठे करता येईल मुलींना ॲक्च्युली मी डिप्लोमा नंतर? MNVTIमध्ये मी शिकलेलं आहे. ह्याच्यापेक्षा चांगला प्लॅटफॉर्म मुलींना कुठेही भेटत नाही असं मला वाटतं. बिकॉज ऑफ MNVTIमध्ये खूप चांगलं आहे. त्यावेळेला आम्ही शिकत होतो तेव्हा ABTC नव्हता MNVTमध्ये. पण आता ABTC पण आले, सिडॅस्को आले, सगळं प्लॅटफॉर्म आहे आणि एवढं छान आहे तिथं. आय एम रिअली हॅपी मी ह्या कॉलेजमध्ये शिकले म्हणून सांगायला. सगळं सुविधा आहे मुलींसाठी, एकदम छान. आणि असं आहे की खूप गरीब मुलींना ह्याच्यापेक्षा चांगला प्लॅटफॉर्म कुठेही भेटत नाही. सगळ्या तरीकेच्या प्रत्येक गोष्ट A to Z इथं शिकवलं जातं. पहिले स्टार्टिंग थ्रेडिंग ते पकडण्यापासून, म्हणजे थ्रेडिंग करण्यापासून टॉपमधलं जे आहे आमचं सर्व्हिस, ते सगळं A to Z इथं शिकवलं जातं. हेअर, स्किन अँड देन बॉडी, इच अँड एव्हरीथिंग. ह्याच्यामध्ये कसं होतं ना, ते वेगवेगळं डिपार्टमेंट असतात. जसं की डॉक्टर करताना डोळ्याच्या डॉक्टर, दाताच्या डॉक्टर, स्किन डॉक्टर जसं वेगवेगळं असतात, तसं आमचं पण बेसिक झाल्यानंतर ब्युटिशियनमध्ये स्टार्टिंगमध्ये बेसिक होतं. बेसिक झाल्यानंतर हेअरमधला वेगळा असतात, स्किनमधला वेगळा आहे अँड बॉडीमधला वेगळा आहे. असं वेगवेगळा फील्ड आहे. असं नाही की काही मुलींना फक्त हेअरमध्ये इंटरेस्ट असतो, त्या हेअरमध्ये लाईनमध्ये जाऊ शकतो. काही मुलींना मेकअप आवडतं, ते मेकअपमध्ये, काहींना स्किनमध्ये. ज्या त्या मुलींना आवड आहे तसं तुम्ही जाता येईल. फक्त स्पेशलायझेशन करता येतं. स्टार्टिंगमध्ये फक्त तुम्ही बेसिक जे कोर्स आहे ते सगळं तुम्हाला नॉर्मली करावंच लागेल. जसं डॉक्टरमध्ये 5 इयर्सचा जो बेसिक असतात तसं आपल्याला बेसिक करावं लागेल. त्यानंतर आपल्याला वेगवेगळा रास्ता ओपन होतात. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही चूज करू शकता. ओके. आता याच्यातून आपल्याला एक स्टेबल इन्कम सोर्स जनरेट होऊ शकतो का? आणि जो इन्कम सोर्स आहे मुलींना जनरेट course. होणारा, तर त्याच्याविषयी पण थोडीशी माहिती. Yeah. इनिशियली काय असतं आणि नंतर कसं ग्रो होतं? ओके. या ऑफकोर्स चांगला प्रश्नच तुम्ही विचारला. सर्वात अगोदर मुलींना जेव्हा आम्ही टाळतो, घरी असतो की नाही माझ्याशी होत नाही, मी घरचं म्हणजे मुलांना वगैरे बघतो, फॅमिलीमध्ये लेडीज आहे, मी काय करू शकतो, कसं करू शकतो, खूप हे असतात. त्या मुलींना मी सगळ्यांना हेच म्हणते की काहीही अवघड नाही आहे. खूप म्हणजे आपल्या महिलांसाठी हे MNVTमध्ये इतका सारा प्रचंड कोर्सेस आहे ना, कुठलंही त्यांनी पिकअप करू शकतो. मी पण इथं आल्यानंतर मला सेकंड प्रश्न पडला की इथून पास आउट झाली, बाहेर पडली, जॉब केली, त्याच्यानंतर आलं की प्रश्न पैसा.
पैसा कुठून आणावा आणि कशा करावा. ह्याला काही फार मोठं इन्व्हेस्टमेंट आहे असं नाही आहे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये. फार छोटंसं ह्याच्यामध्ये आपण स्टार्ट करू शकतो. बिकॉज ऑफ रेंट आहे. हार्डली 1 ते 1.5 लाख रुपये तुम्ही जरी जमा केला त्याच्यामध्ये तुम्ही ओपन करू शकता 1.5 लाखमध्ये. तेवढा मी काम करून जमा केले होते आणि ते 1.5 लाखमध्ये मी ओपन केलं. केल्यानंतर मी एकटी होती. स्टार्टिंगमध्ये मी एकटीच करत होती. नंतर एका मुलीला ठेवलं. नंतर थोडं क्लायंट वाढले, 2 ठेवले, 2च्या नंतर 3. जसा क्लायंट वाढला की माझं पैसे पण ते वाढत चालले. ॲक्च्युअलमध्ये माझ्याकडे तिन्ही पार्लरमध्ये आत्ता 15 मुली काम करत आहे आणि 15 मुलींमध्ये मी टोटल 1.5 ते पावणे 2 लाखपर्यंत सॅलरी देते आहे आणि खूप चांगला चालू आहे. माझ्या इयरली 60 to 70 टर्नओव्हर होतात लाख पर इयर. 60 to 70 लाख टर्नओव्हर. या. सो आपल्याला इथपर्यंत इन्कम सोर्स जनरेट होऊ होऊ शकतो. शकते. काही नाही, मी फक्त 8,000 रुपये पगार घेत होती 2015मध्ये. मी जेव्हा क्लासला जॉईन व्हायचं अगोदर 8,000 कुठे, आणि मी आता 2 लाखपर्यंत, जवळजवळ 2 लाखपर्यंत मी सॅलरी देते सगळ्या मुलींना. इट्स रिअली बिग अचिव्हमेंट आणि कोणी पण करू शकतो. कुठल्याही मुली असं नाही समजायचं की, म्हणजे इवन मी अंगविकला असतात मुली, त्यांना पण मी सजेस्ट करते की नाही, मला करू शकत नाही असं नाहीच आहे. ह्याच्यामध्ये टीचिंग कोर्ससुद्धा तुम्ही करू शकता. जस्ट मी 11वी शिकलेलं मुलगी आज इंटरनॅशनल कोर्स करून टॉप केली आहे. मी सुद्धा कधी कधी काही मुलींना शिकवते. सो एवढा मी करू शकत असेल तर का नाही. म्हणजे घरी बसलेल्या मुली पण मला होत नाही, काही कधी बोलू शकत नाही. सो त्यांनी प्रयत्न केला की काय पण घडू शकतो. MNVTIमध्ये तुझं शिक्षण झालेलं आहे, तर MNVTIचे असे कोणते 3 पॉईंट्स आहेत जे तुला सांगावेसे वाटतील? हो माय गॉड, हे सर्वात अगोदर माझ्यासाठी माहेर आहे. अँड देन माझे लाईफ बिल्ड करून दिलं इथं, टू बी फ्रँक. कारण एका काळ असा होता की आई वडील टोटल एंटायर फॅमिलीनी माझा हात सोडला होता. पण कुठेतरी असं वाटतं की मला MNVTI नंबर 1 आहे माझ्यासाठी आणि ऑलवेज राहणार. तर आता ह्या ज्या आत्ताच्या जनरेशनच्या मुली या फील्डमध्ये येत आहेत, तर त्यांनी कुठल्या चॅलेंजेससाठी प्रिपेअर व्हायला पाहिजे आणि या फील्डमध्ये त्यांना किती एक्सपोजर मिळू शकतो? त्यांना ह्या फील्डमध्ये चॅलेंजेस असा खूप नाही आहे. फक्त मनात करण्यासाठी धाडस पाहिजे त्यांना. मी ह्या काम करू शकते, आवड पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आवड. आणि चॅलेंजेस येतात, असं नाही आहे की नाही येतात म्हणून. आपल्या फील्डमध्ये पण खूप येतात. डिफरंट व्हेरायटी टाईप ऑफ क्लायंट्स येतात. त्यांच्या सगळं प्रॉब्लेम सॉल्व करावं लागतं. फक्त धाडस पाहिजे, बोलण्याच्या धाटी पाहिजे, क्लायंटशी नीट बोला आणि सगळं करू शकतं. फक्त मनात एक किच पाहिजे की मी करू शकते, हे सगळं करू शकते. तेवढं जर त्यांच्या मनात आली, कोणी मुली काही पण करू शकतं. ह्यासाठी ना जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे, काही स्ट्रगल नाही आहे ह्याच्यामध्ये. फक्त एक छोटासा गाळा घ्या, भाडा घेऊन, श्रद्धा असू द्या तुमच्या मनात, मी करू शकते, तेवढंच. आणि क्लायंटशी नीट बोला आणि तुम्ही जे काम करता ते कामाला प्रेम करा. दॅट्स इट. सगळं होऊ शकतं. येस. ओके. तू तुझ्याकडून MNVTIला काय सांगशील किंवा तुझ्या टीचर्सला काय मेसेज देशील? टीचर्सला माझ्या हृदयपूर्वक वंदन करते आहे. बिकॉज मी ह्या संस्था नसेल तर, MNVTI नसेल तर मी आय डोंट थिंक सो की मी एवढं आज ह्या स्टँडमध्ये इथं येऊन पॉडकास्टमध्ये मी येते, हे माझा चान्स नाही भेटला असता. आणि सगळे टीचर, माझ्या लँग्वेज प्रॉब्लेम असूनसुद्धा त्यांनी एवढा कॉपरेट केलं की म्हणून मी म्हणते की हे माझं माहेर आहे. आणि सगळं मॅम, माधवी मॅम, आशा मॅम, अंजली मॅम, अत्रे मॅम, सगळ्यांना मी थँक्यू बोलते की माझा हात धरून, जसं की एक आईने छोट्या मुलीला हात धरून पुढे नेतात, तसं सगळे सोडलेल्या मुलींच्या, म्हणजे इवन एंटायर फॅमिली हात सोडलेला होती, तशी मुलीला ह्यांनी हात धरून पकडून आज ह्या स्थानात आणलेले. त्यांना सगळ्यांना खूप 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 आभार. येस, थँक्यू. तर आज आपल्या खूप महत्त्वाचा वेळ देऊन आपल्याकडे पवित्रा गौडा आली आणि पवित्राने तिचा लाईफ एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केला. त्यासाठी पवित्राचे खूप खूप आभार. टीम MNVTI कडून थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.